पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आता गॅस 55 रुपये। आज टंचाईच्या काळात LPG गॅस तर बंदच आहे। गो गॅसचा आहे त्याचा भाव 55 चा 100, आता 110 केला परत मग ते टाकी संपली। त्यात काय होते, गावातले लोक म्हणजे आम्ही काय वारकरी आहे का, गॅस वाढल्यामुळे पैसे वाढतात। आता भाविक आल्याला त्याला रिक्षाने जाणं भागच पडते, त्याची कुठं गाडी पार्किंग केली असेल, बस स्टँड असेल, स्टेशन असेल, तर गावातला माणूस असेल तर ती म्हणते आम्ही काय वारकरी आहेत का गावातले आहेत। त्यात एक मोठा गैरसमज आहे। वारकरी बी कष्ट करून येतात, पंढरपुरात येतात, पैसे देतात, गावकऱ्यांनी बी तसं दिले पाहिजे। रिक्षावाला तुझ्या भाव कधी करत नसतो, रिक्षावाला सगळे समसमान आहेत। तरी आमचं एवढं म्हणा कारण रिक्षावर घर, प्रपंच, बचत गट, त्याच्या मागं परत फायनान्स, सगळ्यांची गाड्या बँकेच्या फायनान्सच्या आहेत, बचत गाड्या असून बजाज फायनान्स 7,500 हप्ता। जर असं होत राहिलं तर आता आली वारी, त्या टाईममध्येच आम्हाला गॅस मिळणार। तरी ह्याच्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परत आपल्या पवारताई यांनी सगळ्यांनी लक्ष घालून पंढरपुरात नव्हतं तर महाराष्ट्रात होणाऱ्या गॅसची टंचाई दूर करून रिक्षावाल्यांची अडचणी सोडाव्या। कारण महाराष्ट्रात आम्ही बघताना रिक्षावाला कोणच बघत नाही। जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा रिक्षावाला माझा आहे हे सगळं मान्य आम्हाला, पण ज्यावेळेस रिक्षावाला अडचणीत असतो त्यासाठी कोण येत नाही। आणि ज्यावेळेस आम्ही मैदानात उतरतो परत सर्व पक्षात येतात, मी केलं परत त्यांचे हेवे दावे चालू देत। आमची प्रमुख मागणी असं की आम्हाला गॅस मिळावा आणि 55 रुपये ह्या भावात मिळावा। किलो होता 54 रुपये किलो असताना भरपूर मिळत होता आणि त्यांची ऑफर होती आम्हाला की 20चा फ्री, 30चा फ्री। आता 100 रुपयानं 110 रुपये झाला आहे, तरी पण गॅस काय मिळत नाही आम्हाला। फक्त आमची इच्छा आहे की हाय 54 रुपया दरात आम्हाला गॅस मिळावा। आता चैत्रवारी चालू होणार आहे 2 दिवसात जर गॅसचा प्रश्न नाही मिटला तर पूर्ण भावी भक्तांची गैरसोय होईल आणि ह्याला सर्वच जबाबदार सरकार राहील। ह्या 2 दिवसाच्या त्यांनी आम्हाला गॅसचा प्रश्न आमचा मिटवा। दरवाढ किती झाली? दरवाढ आधी 55 रुपये किलो होता, 60 झाला, 70 झाला, 85 झाला, आता 100 आता 110 झालं। तरी संपलाय म्हणून सांगतात आम्हाला। आता संपलाय म्हणून सांगितलं आम्हाला, उद्या गाडी येईल, आल्यानंतर आम्ही सांगू। कुठंच होत नाही गॅस, लगेच 2 दिवस झाले सांगते संपला गॅस। पंढरपूर शहरात 2 आहे ती, पण आता सध्याला एकच चालू आहे, एक बंद आहे। जसं गॅसचा प्रॉब्लेम झालाय तसा इथला सांगोल चौकातला बंद आहे, लिंक रोडचा चालू आहे। बोगस आम्हाला 90 रुपयानं 54 रुपयानं पहिला मिळत होता, त्यानंतर 85 केला, त्यानंतर आता 100 केला, 100 नंतर 110 केला आणि आज स्टॉक संपला म्हणून सांगितलं। आणि इकडलं सांगोलचा नाक्याचा पंप तर काय असताना बी आम्हाला तिथला गॅस मिळाला नाही। काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की पहिल्या योग्य दरात आम्हाला या 54 रुपयानंच गॅस मिळावा आणि वेळेत उपलब्ध व्हावा। आता सध्या पंढरपुरात गॅसची एवढी अडचण आहे, वारी 2 दिवसावर आलेली आहे, पण गॅस आम्हाला योग्य दरात आम्हाला मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। मी पंढरपुरातील रिक्षा चालक आहे। पंढरपूरमध्ये सध्या चैत्री वारी चालू आहे। तर एक 15 दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये गॅसचे दर 54 रुपये होते। ते 54 रुपये दर असताना, गॅसचा साठा शिल्लक असताना ते दर एकदम टेबल रेटमध्ये त्यांनी आता घ्यायला लागलेले आहेत। आता 100 रुपयापर्यंत त्यांनी केलं आहे। आणि पंढरपूरमध्ये चैत्रवारी चालू असताना भाविक एकदम लांबून मोठ्या संख्येनं येत असतात, जे दर गगनाला भिडलेले आहेत। मग येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर व्हावासाठी जे 54 रुपये होतं तिथं इकडं जादा कमी करून त्यांनी एक 5 रुपये असे 10 रुपये वाढलेले, 5 रुपये वाढलेले ठीक आहेत। एकदम त्यांनी डबलच वाढल्यानंतर प्रवाशाकडनं आम्हाला पण मग ते भाडं परवडत नसल्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हाही दर आपले 54चे तिथं 2-4 रुपये कमी जादा करून 60 रुपयेपर्यंत तरी व्हावे अशी आमची रिक्षा चालकांची इच्छा आहे।
प्रामुख्याने आपण किती वर्ष झालं रिक्षा चालवत आहे? आम्ही एक 20 वर्ष झाली रिक्षा चालवतोय. सध्याच्या अडचणी काय तुम्हाला? आता काय उदरनिर्वाह आमचं गॅस भेटतं, काही ठिकाणी गॅस भेटत नाही. गॅसची खूप अडचण आहे. एका ठिकाणीच भेटतोय, 2 पंप आहेत पण गॅस एका ठिकाणीच भेटतोय. आमचं सर्व रिक्षावर आमचा उदरनिर्वाह आहे. नमस्कार, काय नाव आपलं? अविनाश बनसोडे. आज गॅस दरवाढ झाली, काय सांगाल? सोन्याचे पण जेवढे दर वाढत नाहीत दिवसात 3 टाईम तेवढे गॅस पंपाचा मालक गॅसचे दर वाढवा लागला आहे. दिवसातून 3 आणि 4 वेळा गॅस, सकाळी वेगळा असतंय, दुपारी दर वेगळा असतंय, संध्याकाळी. आज तर 100 रुपये केलता त्यानं. म्हणजे कुणाकडे गॅस नाही म्हणून ही लूट चालली आहे पब्लिकची. आमचे तर रिक्षावाले एवढे हाल व्हायला लागले आहेत. पॅसेंजरला सांगितलं जरी म्हणलं की गॅसचे दर वाढल्यात तरीसुद्धा पॅसेंजर म्हणतात तेवढे दर नाहीत. आता त्यांना तिथं पंपावर नेऊन दाखवायचं का? असे हाल व्हायला लागलेत रिक्षावाल्याचे. तर शासनाकडं का? शासन दर वरनंच लावलेलं असतं पण इथं मनमानी कारभार चालू आहे पंपाचा. पंप असे दर वाढवायला लागलेत की जसं काय जगात गॅस संपला ह्याच्याकडे एकट्याकडे गॅस आहे असं चालू झालेलं आहे. मागणी काय आमची मागणी एवढीच की जी शासनाने दर दिल्यात त्याप्रमाणे त्यांनी गॅस वितरण करावा. त्यांचे हाल चालू आहे, तुम्ही रिक्षा चालू काय? होय. तुमच्या शासनाला काय मागणी आहे? गॅसचे दर लवकरात लवकर कमी करावेत आणि पूर्वीप्रमाणे जसं गॅस वितरण होतं तसं सुरळीत करावेत. जसं पहिलं 54 रुपये होतं तसं 54 रुपयेप्रमाणेच द्यावेत. आणि जे ही गॅस मनमानी चालू आहे ते कमी करावे हीच मागणी आहे फक्त आमची. गॅस दर कधीपासून झाली? युद्ध चालू झाल्यापासून गॅसचे दर वाढायला लागलेत. युद्ध काय मागणी आहे? आमची मागणी आहे की जसं शासनाचा दर निश्चित केलेला आहे त्याचप्रमाणे गॅसचे दर देण्यात यावे, वितरण आज करा. पंढरपूरमध्ये चैत्री वारी भरती आहे, होय. याबद्दल काय सांगाल? क्षेत्रवारीमध्ये आम्हाला गाड्याला पंप बंद आहेत, गॅस मिळणार नाहीत. आम्ही धंदा कसं करायचा रिक्षाला? तुम्ही भावी भक्तांना जी एवढी सोय करताय, हां. आज भावी भक्तांना जी भाडेवाढ तुम्ही सांगताय, काय सांगाल याबाबत? जर आम्ही रिक्षा त्यांना सांगितलं गॅसचे दर वाढलेत तर त्यांना विश्वास पटत नाहीत की गॅसचे दर वाढलेत. त्यांनी म्हणतील की तुम्ही मनमानी करताय, गॅसचे दर तुम्ही वाढले नसताना तुम्ही रिक्षाचे दर वाढवतायत. मग आम्ही त्यांना काय प्रत्येक पॅसेंजर तर आम्ही पंपावर नेऊन दाखवू शकत नाही की गॅसचे दर वाढलेत, गॅसचे दर वाढलेत. मग ह्याच्यासाठी आम्हाला शासनाने काहीतरी GR सादर करावं की रिक्षाचे बी दर वाढवावेत. नुसतं गॅसचेच दर वाढायला लागले तर रिक्षाच्या दराबद्दल कुणीच काय बोलत नाही. तुम्हाला भाडेवाढ पाहिजे का? हां, भाडेवाढ पाहिजे आम्हाला पण. गॅसचे दर वाढले तर आम्हाला भाडेवाढ पण पाहिजे ना. मग आम्हाला कसं परवडणार? मग यांनी सांगितलं की आता गॅस टंचाई वारी 2 दिवसावर आहे. वारीत जर गॅस उपलब्ध झाला आणि जरी गॅस गाडीत असेल किंवा आता गाडी आम्हालाच मिळताना 110 मिळतो गॅस, तर त्या दर वाढणार आहेत. तरी सर्वांनी त्याची काळजी घ्यायची, कारण परत रिक्षावाल्यावर कोणी टिप्पणी करू नये ही आमच्या आज उडून सर्व पंढरपूर चालक रिक्षा मालक संघटनेकडनं विनंती आहे